हॅलो अँड वेलकम टू रेडियंट अकॅडमी. मी अमोल चेपे आपल्या सर्वांचं स्वागत करतो रेडियंट अकॅडमीच्या नवीन लेक्चरमध्ये. आज 15 फेब्रुवारी 2023 आपण आजचे करंट अफेअर्स बघणारच आहे, पण त्याआधी तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं दाखवायचं होतं. आज जसं म्हटलं 15 फेब्रुवारी 2023 आणि मुद्दाम दोन ओळी तुमच्यासाठी आणल्या आहे. मंजिल मिलेगी भटक कर ही सही, गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं. आपल्यापैकी बरेच मुलं असे आहेत की ज्यांना प्रश्न तर खूप पडतात की सर, म्हणजे ते विचारताना असं विचारतात, पुस्तक कुठून घेऊ, हे कुठून करू, ते कुठून करू. बरेचदा खूप सारे प्रश्न असतात, पण याच्यापैकी बरेच विद्यार्थी असं असतात की ते नुसते प्रश्नच विचारतात, स्वतः काही करत नाही. तर करणाऱ्यांसाठीच सगळे प्रश्नांचे उत्तरं मिळत जातात. अर्थात तुमच्या प्रश्नांसाठी आम्ही आहेच, तो विषयच नाही, आम्ही आहेच तुमच्या प्रश्नांसाठी, पण तुम्हाला आधी काहीतरी करावं लागेल. म्हणून मुद्दाम तुमच्यासाठी आणली ही दोन ओळी आणल्या होत्या. या दोन ओळी कोणी लिहिल्या माहिती आहे? मिर्झा गालिब. आणि गालिबची आज डेथ ॲनिव्हर्सरी आहे, 15 फेब्रुवारी. म्हणून मुद्दाम या दोन ओळी तुमच्यासाठी आणल्या आणि त्याच्यातनं एक खूप महत्त्वाचा लेसनही त्यांनी दिलेला आहे. त्याच्यामुळे हा सगळ्यांनी लक्षात ठेवा. तर आता जरा घरातून निघण्याची वेळ आलेली आहे. बाहेर निघा, बघा, बऱ्याच गोष्टी आहे आपल्याला करण्यासारखा आणि त्या लवकर सुरू करा. ठीक आहे, तो लेट अस स्टार्ट विथ द करंट अफेअर्स ऑफ 15 फेब्रुवारी 2023. सगळ्यात पहिला विषय आज आपला काय आहे? पाकिस्तानमध्ये पहिल्यांदा कुठली हिंदू महिला एक सिव्हिल सर्वंट म्हणून अपॉइंट झालेली आहे? यांचं नाव काय आहे? महत्त्वाची बातमी आहे ना. पाकिस्तानमध्ये सध्या बहुतेक 75 लाखाच्या जवळपास फक्त आता हिंदू बाकी आहे आणि बहुतेक सगळे सिंध प्रांतामध्ये आहे. तर याही सिंधमधनंच आले आहे, त्याच प्रांतातनं आलेले आहे ना. यांचं नाव आहे साना रामचंद गुलवानी. साना रामचंद गुलवानी या ॲक्च्युली एक डॉक्टर आहे, MBBS झाला यांचं, डॉक्टर आहे. आणि यांनी तिथे CSS ची एक्झाम असते, म्हणजे सेंट्रल सुपिरियर सर्व्हिसेस, CSS. बहुतेक हिंदू लोक याच्यात अप्लायच करत नाही, कारण त्यांना माहिती आपलं सिलेक्शन होणार नाही. पण यांनी अप्लाय केलं, CSS ची एक्झाम दिली आणि CSS ची एक्झाम क्लिअर केली. जशी आपल्याकडे UPSC एक्झाम कंडक्ट करत असते, तसंच इथे CSS ही एक्झाम कंडक्ट करत असते. आपल्याकडे UPSC ची एक्झाम क्लिअर केल्यानंतर IAS ची नोकरी मिळते. इथे सेंट्रल सुपिरियर सर्व्हिसेसची एक्झाम क्लिअर केल्यानंतर पाकिस्तान ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस म्हणजे PAS मध्ये नोकरी लागते. तर त्यांना सध्या असिस्टंट कमिशनर अँड ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून अपॉइंट करण्यात आला आहे हसानाबदल सिटीमध्ये. तर हसानाबदल सिटीमध्ये त्यांना असिस्टंट कमिशनर म्हणून अपॉइंट करण्यात आला आहे. तर प्रश्न असा येऊ शकतो, हु इज द फर्स्ट हिंदू विमेन फ्रॉम पाकिस्तान टू बी अपॉइंटेड ॲज अ सिव्हिल सर्वंट? तर यांचं नाव आहे साना रामचंद गुलवानी. एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, क्लिअर हा विषय. चलायचं नेक्स्ट पॉईंटवर. चलो नेक्स्ट बातमी आहे न्यूझीलंडवरनं आणि भयंकर बातमी आहे. आत्ताच आपण एक नॅचरल डिझास्टरबद्दल काही दिवस आधी चर्चा केली होती. अजूनही त्याचे किती वेगवेगळे रूप आपल्याला बघायला मिळत आहे रोज टीव्हीवर आणि सोशल मीडियावर. तो म्हणजे टर्की आणि सिरियाचा अर्थक्वेक. दोन अर्थक्वेक आले, एक 7.8चा आला, दुसरा 7.5चा आला आणि खूप नुकसान झालं. असंच नुकसान सध्या न्यूझीलंडमध्ये पण सुरू आहे. तर न्यूझीलंडमध्ये काय अर्थक्वेक आला का? नाही, न्यूझीलंडमध्ये आला आहे स्टॉर्म, सायक्लोन. याचं नाव आहे गॅब्रियल. या सायक्लोनचं नाव काय आहे? गॅब्रियल. आणि या गॅब्रियलनी भयंकर नुकसान केलं आहे. इट हॅज रेक्ड हॅवॉक इन न्यूझीलंड. तर आता तुम्ही बघू शकत असाल, हे न्यूझीलंडचे वेगवेगळे असे आयलँड्स आहे ना. हे जे आहे ना, हे सगळे इथे वेगवेगळे आयलँड्स आहे. ते गिस्बोन आहे, इथे ऑकलंड आहे. तर या आयलँड्स हे पूर्ण, हा एवढा मोठा स्टॉर्म जो तुम्हाला दिसतोय, हा सगळा स्टॉर्म हा पूर्ण न्यूझीलंडला यांनी कव्हर केलेला आहे. आणि त्याच्यामुळे न्यूझीलंडचे जे प्राईम मिनिस्टर आहे क्रिस हिपकिन्स, आपण यांच्याबद्दल पण आत्ताच चर्चा केली होती है ना, नवीनच अपॉइंट झालेले हे प्राईम मिनिस्टर आहे. तर क्रिस हिपकिन्स यांनी न्यूझीलंडमध्ये नॅशनल इमर्जन्सी लागू केली आहे. तर न्यूझीलंडमध्ये नेहमी असं होत नाही. न्यूझीलंडची जेव्हापासून स्थापना झाली तेव्हापासून फक्त 3 वेळाच अशी नॅशनल इमर्जन्सी तिथे लावण्यात आली आहे. आणि ही नॅशनल इमर्जन्सी जी लावण्यात आली आहे ती सायक्लॉन गॅब्रियल याच्यामुळे लावण्यात आलेली आहे. असं म्हटलं जात आहे की या सायक्लॉन गॅब्रियलमुळे एक तर जवळपास
2.25 लाख लोकांना पर्यंत विजेचं कनेक्शन जे आहे ते सगळ्या लाईन्स तूट झाल्यामुळे विजेचं कनेक्शन पोहोचू शकत नाही आहे. तर विदाऊट इलेक्ट्रिसिटी जवळपास 2.25 लाख लोक तिथे राहत आहे सध्या. एक तर न्यूझीलंडची पॉप्युलेशनच कमी आहे, म्हणजे आपल्याकडे 2.25 लाख काही विशेष वाटत नाही, तिथे 2.25 लाख म्हणजे खूप जास्त लोक झाले. आणि त्याच्यामुळे फ्लाईट्स कॅन्सल झालेल्या आहेत सगळ्या, रोड सगळे डॅमेज झालेले आहेत, घरं डॅमेज झालेले आहेत, बिल्डिंग्स मोठ्या मोठ्या पडलेल्या आहेत, झाडं बिडं तर सगळीचकडे पडलेली दिसत आहे. खूप भयंकर परिस्थिती सध्या न्यूझीलंडमध्ये आहे. तर 2 नॅचरल डिझास्टर्स आपण मागच्या 8 दिवसात बघितले. एक टर्की आणि सिरियामध्ये आलेले अर्थक्वेक, आणि दुसरं न्यूझीलंडमध्ये आलेला हा गॅब्रियल नावाचा सायक्लॉन. ठीक आहे, दोन्ही गोष्टींवर लक्ष ठेवायचं आपल्याला. ठीक, चलायचं पुढे. नेक्स्ट, याच्यावर जर क्वेश्चन आला ना तुम्हाला तर असा येऊ शकतो की विच कंट्री डिक्लेअर्ड नॅशनल इमर्जन्सी ड्यू टू सायक्लॉन गॅब्रियल, किंवा तर तेव्हा आन्सर द्याल न्यूझीलंड. किंवा असंही विचारू शकता की न्यूझीलंड डिक्लेअर्ड नॅशनल इमर्जन्सी बिकॉज ऑफ विच सायक्लॉन, तर तेव्हा नाव लक्षात ठेवा गॅब्रियल. ठीक आहे, चलायचं पुढे नेक्स्ट पॉईंटवर. नेक्स्ट, एचडीएफसी बँकेनी एक ऑफलाईन पेमेंट पायलट सुरू केला आहे आरबीआयच्या सँडबॉक्स फॅसिलिटीच्या अंडर. ऑफलाईन पेमेंट सुरू केलं आणि ही बातमी झाली. बापरे, किती महत्त्वाची. ऑफलाईन पेमेंट बातमी आहे. हो, ऑफलाईन पे ही बातमी आहे. पण आता या ऑफलाईन पेमेंटमध्ये थोडासा एक ट्विस्ट आहे. हा ट्विस्ट काय आहे हे आपण समजून घेऊ. आणि हे कशाच्या अंडर सुरू केलं आहे? एचडीएफसीनी हे सुरू केलं आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सँडबॉक्स फॅसिलिटीच्या अंडर. तर या नवीन जी यांनी फॅसिलिटी सुरू केली आहे त्याचं नाव आहे ऑफलाईन पे. त्याचं नाव काय आहे? ऑफलाईन पे. म्हणजे ऑफलाईन पेमेंट करता येईल. तुम्ही म्हणाल ऑफलाईन तर आम्ही असंच पेमेंट करतो, याच्यात काय नवीन आहे? तेच नवीन काय आहे ते जरा सांगतो. 2 मिनिट थांबा, है ना. तर आता पहिले याच्यावरचं बघून घेऊ काय काय विषय आहे ना. हे बेसिकली कशासाठी असणार आहे? फॉर एक्झिक्युटिंग ट्रान्झॅक्शन इन नो नेटवर्क एरियाज. अशा एरियाजमध्ये ट्रान्झॅक्शन होणार आहे आता जिथे नेटवर्क नाही आहे. ठीक आहे. तर एचडीएफसीनी या पायलट प्रोजेक्टसाठी कोणासोबत पार्टनरशिप केली आहे? क्रंचफिश सोबत, आयडीएफसी बँक सोबत आणि M2P फिनटेक सोबत. आणि आरबीआयच्या रेग्युलेटरी सँडबॉक्स मध्ये याची टेस्टिंग सध्या होते आहे, ज्याच्याबद्दल सप्टेंबर 2022 मध्येच यांना होकार मिळाला होता. ठीक आहे ना. हे कशाच्यासाठी आहे माहिती आहे का? याच्यात ऑन टॅप पेमेंट्स जे आरबीआय ज्याच्यावर सध्या काम करत आहे, ऑन टॅप पेमेंट्स याच्या अंडर हे होत आहे. आता पूर्ण बातमी थोडंसं तुम्हाला आपल्या सोप्या भाषेत समजून सांगतो. पहिले तर समजून घेऊ हे आरबीआयचं रेग्युलेटरी सँडबॉक्स विषय काय आहे. तर सँडबॉक्स म्हणजे काय असतो? सँडबॉक्स बेसिकली एक बॉक्स आहे ज्याच्यात सँड असते, असं काही आहे का? नाही. तर सँडबॉक्स हे एक टेस्टिंग एन्व्हायरमेंट आहे. काय आहे? एक टेस्टिंग एन्व्हायरमेंट. या टेस्टिंग एन्व्हायरमेंटमध्ये ज्या काही फिनटेक कंपनीज आहे, म्हणजे फायनान्शियल टेक्नॉलॉजीवाल्या कंपनीज आहे, हे बरेचसे नवीन प्रोडक्ट्स आणत असतात. बरोबर आहे. पहिले काय व्हायचं की हे जे फिनटेकचे प्रोडक्ट्स राहायचे हे डायरेक्ट कस्टमरपर्यंत जायचे, आणि मग समजा जर काही नुकसान झालं तर मग कस्टमरला नुकसान व्हायचं त्याचं. म्हणजे समजा उदाहरण देतो, पेटीएम आहे. पेटीएमनी नवीन एखादा प्रोडक्ट लॉन्च केला. आता लॉन्च केल्यानंतर पेटीएमनी तो लोकांसाठी ओपन केला. तुमच्या माझ्यासारखे लोक आपण ते प्रोडक्ट वापरत आहे, म्हणजे ती सर्व्हिस वापरत आहे पेमेंट करण्यासाठी. पण समजा जर असं लक्षात आलं की काही सर्व्हिसेस नंतर ही तर सिस्टीम यार पूर्ण हॅक होऊ शकते, आपल्या अकाउंटमधले पैसे पूर्ण या सिस्टीमने जाऊ शकतात, तर मग किती मोठं नुकसान होऊ शकतं यांनी. म्हणून आरबीआयनी एक आरबीआय रेग्युलेटरी सँडबॉक्स ही फॅसिलिटी आणली. आरबीआय रेग्युलेटरी सँडबॉक्स काय आहे की एक टेस्टिंग एन्व्हायरमेंट आरबीआय देतं. या टेस्टिंग एन्व्हायरमेंटमध्ये जे पण नवीन प्रोडक्ट एक फिनटेक कंपनी आणते, फिनटेक म्हणजे फायनान्शियल टेक्नॉलॉजी कंपनी, जे पण नवीन प्रोडक्ट आणत असेल त्याची पहिले टेस्टिंग होते इथे रेग्युलेटरी सँडबॉक्समध्ये, आणि त्याची इथे टेस्टिंग झाल्यानंतर मग ते प्रोडक्ट कस्टमरपर्यंत दिले जातात. म्हणजे डायरेक्ट कस्टमरला न देता आरबीआयच्या टेस्टिंग एन्व्हायरमेंटमध्ये त्याची टेस्टिंग होईल. बरं, टेस्टिंग एन्व्हायरमेंटमध्ये टेस्टिंग होईल याचा अर्थ काय की त्याला लागू करायच्या आधी पहिल्यांदा ते पायलट प्रोजेक्ट म्हणून लॉन्च होतील, 5, 6, 10, 12 सिटीजमध्ये लॉन्च होतील आणि त्याची पूर्ण टेस्टिंग केली जाईल. मग टेस्टिंग झाल्यानंतर त्याला सगळ्यांसाठी ओपन केलं जाईल. तर याला म्हणतात, या सिस्टीमला म्हणतात
रेग्युलेटरी सँडबॉक्स. तो दिस इज नथिंग बट अ टेस्टिंग एन्व्हायरमेंट ऑफ दी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. RBIचं टेस्टिंग एन्व्हायरमेंट आहे. समजलं आता. तर याच्यात हा HDFC बँकेचा ऑफलाईन पे हा जो नवीन त्यांचा प्रोडक्ट आहे ना, या ऑफलाईन पेची टेस्टिंग सध्या चाललेली आहे रेग्युलेटरी सँडबॉक्समध्ये. आता हा ऑफलाईन पे विषय काय आहे? ऑफलाईन पे याच्यासाठी आहे की समजा एखाद्या अशा एरियाजमध्ये आपल्याला डिजिटल ट्रान्झॅक्शन करायचं आहे की जिथे नेटवर्क नाही आहे. आपण नेटवर्क नसलेल्या ठिकाणी कॅश ट्रान्झॅक्शन करतो, बरोबर आहे. पैशांचं घेणं देणं आपण कॅशमध्ये करतो. पण समजा कॅश नाही आहे, मग आपण काय करतो की गुगल पे, फोन पे करू. पण गुगल पे, फोन पे, पेटीएम वगैरे या सगळ्याच्यात कॉमन काय लागतं? इंटरनेट लागतं ना बाबा. इंटरनेटशिवाय काही होणार आहे का? नाही होत. तर मग इंटरनेट जर नसेल, यांच्या सिम्बॉलमध्येच काय आहे? नेटवर्क नाही आहे. नेटवर्कवर अशी लाईन आणलेली. तर इंटरनेट नसताना डिजिटल ट्रान्झॅक्शन करायचं आहे. डिजिटल ट्रान्झॅक्शन विदाऊट इंटरनेट अशी करण्याची सिस्टीम इज कॉल्ड ऑफलाईन पे. ही भारतात पहिल्यांदा कुठल्या बँकेने आणली? HDFC बँकने आणली. समजा तुम्ही फ्लाईटमध्ये चालले आणि फ्लाईटमध्ये तुम्ही काही विकत घेतलं आणि त्याचं पेमेंट तुम्हाला करायचं आहे, तुम्ही तिथल्या तिथे करू शकतात, कारण फ्लाईटमध्ये तर नेटवर्क नसतं, बरोबर आहे. किंवा तुम्ही अशा एखाद्या ठिकाणी आहे, जंगलात बिंगलात कुठेतरी, जिथे नेटवर्क नाही आहे आणि तुम्ही एका अशा रिसॉर्टमध्ये आहेत जंगलातल्या की जिथे नेटवर्क येत नाही, तिथे तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे, तर तिथे तुम्ही ऑफलाईन पे हे वापरून पेमेंट करू शकता. तर ही सिस्टीम HDFC बँकेने आणली आहे. ठीक. आय होप हा विषय एकदम डिटेलमध्ये आता क्लिअर झाला असेल. आपण पुढे जाऊ नेक्स्ट पॉईंटकडे. नेक्स्ट, वेलॉसिटी ही एक इंडियन कंपनी आहे. वेलॉसिटी लॉन्चेस इंडियाज फर्स्ट ChatGPT पॉवर्ड AI चॅटबॉट. नाव काय आहे त्याचं? लेक्सी. ठीक आहे. तर आता हा काय विषय नवीन ते पण समजून घेऊ. वेलॉसिटी ही एक इंडियन कंपनी आहे. यांनी इंडियाचा पहिला ChatGPT पॉवर्ड AI चॅटबॉट लॉन्च केला आहे. ठीक आहे ना, ज्याचं नाव दिलं आहे त्यांनी लेक्सी. ठीक. आता एक तर तुम्हाला लेक्सी विचारतील, नाही तर इंटरव्ह्यूजमध्ये वगैरे सध्या ChatGPT वगैरे सुद्धा विचारत आहे. ChatGPT हा काय विषय आहे जरा पहिले समजून घेऊ. पहिले ChatGPT हे समजून घेऊ, मग बाहेर जाऊ. ChatGPT सध्या ओपन AI म्हटलं जातं त्याला. म्हणजे आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स बरेच दिवसांपासून वापरत आहे किंवा वाचत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून समजा ओपन आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. ओपन म्हणजे ओपन सोर्स आहे, कोणी पण वापरू शकतं. आता याच्यात काय होतं? याची 3rd जनरेशन सध्या सुरू आहे. याच्यात काय होतं? आपल्याला जे काही प्रश्न असतात किंवा ज्याचेही आपल्याला सोल्युशन्स पाहिजे असतात ते आपण यांच्या सर्चमध्ये टाकतो. म्हणजे चॅट बॉक्स एक दिला असतो, त्या चॅट बॉक्समध्ये टाकतो आणि त्याच्यानंतर आपल्याला डिटेल्ड सोल्युशन त्याचं मिळतं. तुम्ही म्हणाल गुगलही ते हेच करतं. नाही, तर गुगल असं करत नाही. बघा गुगल काय करतं, पहिले तर ह्या डिफरन्स समजून घेऊ आपण. ChatGPT आणि गुगलमधला. गुगलमध्ये काय होतं, जेव्हा आपण गुगलमध्ये एखादी क्वेरी टाकली तर गुगल काय करतं, आपल्याला साईट्सची लिस्ट देतं खाली आणि म्हणतं की याच्यातनं तुम्ही तुमचं उत्तर शोधून घ्या, बरोबर आहे. ChatGPT काय करतं, तुम्हाला एक्झॅक्ट उत्तर स्टेप बाय स्टेप समजावून सांगतं. डायरेक्ट समजावूनच सांगतं. उगीच इकडे तिकडे तुम्हाला 4 वेबसाईट्स पाहिजे आणि याची त्याची गरज राहिलेली नाही जर तुम्ही ChatGPT वापरत असाल तर. आणि हे ChatGPTला आता गुगलनी पुन्हा बार्ड नावाची सिस्टीम आणली आहे, कॉम्पिटिटर. आणि आता हा वॉर मोठा होणार आहे आणि याच्यामुळे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स एकदम कुठल्या कुठे जाणार आहे याचा काही अंदाज सध्या लावता येत नाही. तर विषय असा आहे की ChatGPT आणि गुगलमध्ये काय होतं. मी एक स्लाईड नाही का याच्यानंतरची तुमच्यासाठी बनवली आहे, एक एक्झाम्पल समजवायला. आपण पुन्हा याच्यावर येऊ, ठीक आहे ना. आपण पुन्हा या साईटवर येऊ. हे बघा, मी इथे 2 स्क्रीनशॉट्स घेतले आहे. हा गुगलचा स्क्रीनशॉट आहे, हा ChatGPTचा. मी दोन्हीकडे काय केलं, एकच क्वेश्चन टाकला, म्हणजे एकच सर्च क्वेरी टाकली. मी गुगलमध्ये टाकलं होतं मेक अ पोएम ऑन बर्ड्स फॉर मी इन मराठी. माझ्यासाठी मराठीमध्ये बर्ड्सवर एक पोएम बनवा. तर गुगलनी काय केलं, जेवढं गुगलवर वेबसाईट्सवर सगळ्या सर्च इंजिन आहे ना गुगल, तर गुगलनी काय केलं, सगळ्या सर्च इंजिन्समधून माझ्यासाठी डेटा एकत्र करून आणून दिला आणि म्हणे अच्छा बर्ड्सवर पोएम पाहिजे का, तर तुम्ही ही पोएम ऐका, किंवा हे इतकं आहे हे ऐका, नवीन पोएम ऐका. हे तर हे व्हिडिओ सजेस्ट केले. खाली काही वेबसाईट्स होत्या, पूर्ण स्क्रीनशॉट नाही घेतला मी, खाली काही वेबसाईट्स होत्या.
चॅट जीपीटीने काय केलं बघा, मी म्हटलं होतं मेक अ पोयम, पोयम बनवा, गुगल नाही बनवू शकला. चॅट जीपीटीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, विचार करण्याची क्षमता आहे. तो ये सोच के म्हणजे आपलं डोकं लावून, त्यांनी आपलं डोकं लावलं, आपलं डोकं लावून त्यांनी कविताच बनवून टाकली ना पूर्ण. इथे दिसताय का, इथे पूर्ण कविता बनवून टाकली हे बा. आणि खाली इथे तुम्हाला दिसतं ना ट्रान्सलेशन इन इंग्लिश, तर खाली इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन हे दिलं आहे, तर मराठीमध्ये कविताच बनवून दिली नवीन. म्हणजे आता असं झालं की तुम्हाला एखादा भाषण लिहायचं असेल ना कुठे जाण्यासाठी, बस सर्च करायचा, तुम्हाला अख्खं भाषण लिहून देईल आणि बस तुम्ही जाऊन पाठ करा, नाही तर तिथे जाऊन वाचून दाखवा. काय खतरनाक गोष्ट बनवून ठेवली आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये. ठीक आहे ना. तर हे याला म्हणतात चॅट जीपीटी. ठीक आहे. आता या चॅट जीपीटीचा वापर कोण करणार आहे? व्हेलॉसिटी करणार आहे. आता समजून घेऊ व्हेलॉसिटी काय आहे. व्हेलॉसिटी बेसिकली एक इंडियाची फिनटेक कंपनी आहे. मगाशी मी जसं तुम्हाला म्हटलं फायनान्शियल टेक्नॉलॉजीमध्ये काम करणारी कंपनी, तर ही एक फिनटेक कंपनी आहे. याचा एक ॲनालिटिक्सचा टूल आहे ज्याचं नाव आहे व्हेलॉसिटी इनसाइट्स. ठीक आहे ना. तर व्हेलॉसिटी इनसाइट्स याचा एक ॲनालिटिक्सचा टूल आहे. हा ॲनालिटिक्सचा टूल वापरतो कोण माहिती आहे का? सगळ्या ई कॉमर्सचे वेगवेगळे ब्रँड्स वापरतात. इंडियन ई कॉमर्स ब्रँड हे व्हेलॉसिटी इनसाइट्स वापरतात. याच्यामुळे काय होतं की यांचा जो डेली बिझनेसचा रिपोर्ट असतो ना, तो व्हॉट्सॲपवर मिळून जातो. ठीक आहे. आता यांनी काय केलं, हे व्हेलॉसिटी इनसाइट्स वापरतात ई कॉमर्सचे ब्रँड. व्हेलॉसिटी इनसाइट्सवर यांना डेली बिझनेस रिपोर्ट व्हॉट्सॲपवर मिळून जातात. आता यांनी काय केलं, या व्हेलॉसिटी इनसाइट्स सोबतच चॅट जीपीटीला इंटिग्रेट करून दिलं. म्हणजे ॲनालिटिक्स टूल ऑलरेडी आहे, त्याच्यासोबत चॅट जीपीटी म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा पूर्ण फुल वापर तिथे. याच्यामुळे काय होईल की जे लोक ई कॉमर्सचे ब्रँड्स वापरतात त्यांना ॲडिशनल सर्व्हिसेस त्याच्यात मिळून जाईल, ॲनालिसिस सुद्धा मिळून जाईल, शिवाय सजेशन्सही मिळून जाईल, उद्या काय करायचं, परवा काय करायचं. याने कितनी खतरनाक टेक्नॉलॉजी. बरं, हे म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल बापरे प्रायव्हेट कंपनीचा करता का? असं नाही आहे, सरकार भी इसमें घुस रही है अभी. सरकार पहा काय वापर करता याचा. चांगला जर तुमचा विचार चांगला असेल तर किती चांगला वापर होऊ शकतो पहा. मिनिस्ट्री आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड आयटीची, बरोबर आहे, ज्याला आपण मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणतो, मीटी म्हणतात शॉर्टमध्ये. ठीक आहे ना. तर यांनी काय केलं आहे, यांनी चॅट जीपीटीला इंटिग्रेट करायचं ठरवलं आहे व्हॉट्सॲप सोबत, जेणेकरून इंडियन फार्मर्सला गव्हर्नमेंटच्या स्कीम्स समजता येतील याच्यासाठी. म्हणजे व्हॉट्सॲपवर समजा नुसता प्रश्न जरी टाकला कुठल्याही भाषेत, बरं कुठल्याही भाषेत प्रश्न टाकला, तर तो पद्धतशीर चॅट जीपीटी स्टेप बाय स्टेप आपल्याला ती स्कीम कशी आहे काय आहे हे सगळं समजावून सांगेल. समजलं. एखादी रिझनिंगची पझल मी आज सकाळीच करून पाहिलं. इथे मी काय केलं, एक डिफिकल्ट लेवलची रिझनिंगची पझल शोधली, डिफिकल्ट लेवलची, आणि म्हटलं पाहू याच्यावर काय होतं. दोन्ही याच्यावर टाकलं मी, गुगलवर टाकलं, चॅट जीपीटीवर टाकलं. तर गुगलचं अर्थात लिमिटेशन्स आहे, कारण गुगलला लिमिटेशन आहे म्हणतो आहे मी पहिल्यांदा पाहिलं. गुगल इज अ सर्च इंजिन, बरोबर आहे. तर मी गुगलमध्ये टाकलं, तर गुगलमध्ये समजा ती पझल जिथून आली होती त्याच्या खालीच त्याचं सोल्युशन दिलं होतं. तर त्यांनी सोल्युशन ती साईट दिली मला की इथे हा पझल पण आहे, त्याचा सोल्युशन पण दिला. चॅट जीपीटीमध्ये काय आलं माहिती आहे का, त्यात मला गुगलमध्ये फक्त उत्तर आलं होतं. चॅट जीपीटीमध्ये काय आलं माहिती आहे, ते पझल टाकल्यानंतर मला स्टेप बाय स्टेप ती पझल सॉल्व्ह कशी करायची. एखादा टीचर कसं सांगेल ना तुम्हाला समोर उभं राहून की पहिले हा याच्या बाजूला आहे म्हणजे इथे हे येईल तिथे ते येईल, तशा प्रकारे चॅट जीपीटीनी स्टेप बाय स्टेप पूर्ण ती पझल समजावून सांगितली आहे. की समजा याच्या बाजूला हा आहे म्हणून तो आला, त्याच्या बाजूला तो आहे म्हणून ते आलं, असं पूर्ण डिटेलमध्ये ती पझल समजावून सांगितली. तो इतना खतरनाक चीज है ये. हे जरा सर्च करा, बघा, डिटेलमध्ये अभ्यास करायचा, तुम्हाला अजून मजा येईल. ठीक आहे. चलायचं पुढे. महत्त्वाचा प्रश्न, या आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉटचं नाव काय आहे? लेक्सी. कुठल्या कंपनीने आणलं आहे? कंपनीचं नाव आहे व्हेलॉसिटी, आणि व्हेलॉसिटीच्या ॲनालिटिक्स टूलचं नाव काय आहे? व्हेलॉसिटी इनसाइट्स. ठीक आहे. चलायचं पुढे नेक्स्ट पॉईंटवर. चलो नेक्स्ट, खेलो इंडिया यूथ गेम्सवर आपण चर्चा केली होती आणि असं म्हटलं होतं की हे जे खेलो इंडिया यूथ गेम्स आहे हे मध्य प्रदेशमध्ये होणार होते किंवा चालू पण होते, आणि याच्यात असं झालं आहे की महाराष्ट्राने बाजी मारली आहे. 2023च्या खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये
सगळ्यात जास्त मेडल्स जिंकणारा स्टेट जो बनला आहे तो बनला आहे महाराष्ट्र, है ना. महाराष्ट्राला टोटल 161 मेडल्स मिळाले आहे, ज्यांच्यापैकी जवळपास 56 गोल्ड मेडल, 55 सिल्वर आणि 50 ब्रॉन्झ मेडल आहे. तर मॅक्सिमम गोल्ड मेडल आपल्याला मिळाले असल्यामुळे महाराष्ट्राला मिळाले असल्यामुळे महाराष्ट्राने टॉप केला आहे खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये. सेकंड नंबरवर राहिला आहे हरियाणा. हरियाणाला 128 गोल्ड आहे, 128 मेडल्स आहेत, ज्याच्यात 41 गोल्ड मेडल त्यांना मिळालेले आहे. मागच्या वर्षी हरियाणा वॉज एट दी टॉप अँड महाराष्ट्र वॉज सेकंड. मागच्या वर्षी हरियाणा होता सेकंड नंबरवर, फर्स्ट नंबरवर. यावर्षी महाराष्ट्राने टॉप केला. सगळ्यात जास्त मोठी कंटिंजंट जी होती यावेळेस, म्हणजे सगळ्यात जास्त स्पोर्ट्स म्हणजे पाठवले होते ते मध्य प्रदेशने पाठवले होते, कारण त्यांच्याच राज्यात होत आहे. मध्य प्रदेश केम ॲट दी थर्ड प्लेस विथ 96 मेडल्स. आता जस्ट इमॅजिन करा, थर्ड नंबरमध्ये आणि फर्स्ट नंबरमध्ये किती मोठा गॅप आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राने स्पोर्ट्सच्या या खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये किती खतरनाक लेवलचा परफॉर्मन्स दाखवला आहे तुम्ही याचा अंदाज लावू शकता. ही पूर्ण लिस्ट आहे, पूर्ण मेडल टॅली. पंजाब वगैरे सारख्या स्टेट 10th नंबरवर आहे आणि महाराष्ट्र फर्स्ट नंबरवर आला. बरं, याच्यात एक छोटा स्टेट आहे मणिपूर. मणिपूरने सुद्धा 7व्या नंबरवर घेतलेला आहे पोझिशन. ठीक, क्लिअर हा विषय. खेलो इंडिया यूथ गेम्स कुठे झालं होतं, तर भोपाळमध्ये हे फायनली कन्क्लूड झाले. ठीक आहे, चलायचं पुढे नेक्स्ट पॉईंटवर. नेक्स्ट, विमेन्स IPL ऑप्शन झालं. बरोबर, IPL नाही, विमेन्स प्रीमियर लीगचं ऑप्शन झालं, WPLचं ऑप्शन झालं, है ना. आपण IPLचे जेव्हा ऑप्शन्स जातात तेव्हा बरेच लोक जे क्रिकेटमध्ये इंटरेस्ट आहे त्यांना ते खूप सिरियसली बघतात, म्हणजे मी तर बघतोच. IPLचे ऑप्शन्स वगैरे फॉलो करतो. तर आता विमेन्स क्रिकेटसाठी IPL येत आहे, बरोबर आहे. WPL विमेन्स प्रीमियर लीग, विमेन्स प्रीमियर लीग, तर याचे ऑप्शन झाले. आणि याच्या ऑप्शनमध्ये सगळ्यात जास्त किमतीत जी प्लेयर सेल झाली तिचं नाव आहे स्मृती मानधना. इंडियाची स्टार ओपनर आणि क्रिकेटसाठी प्रसिद्ध आहेच त्या, बरोबर. तर लेफ्ट हँडेड बॅट्सविमेन स्मृती मानधना यांना 3.4 करोडमध्ये, म्हणजे 3,40,00,000 RCBनी विकत घेतला आहे. जसं RCBनी विराट कोहलीला विकत घेतलं होतं तसंच यांनी पहिलेच स्मृती मानधनाला 3,40,00,000 विकत घेतला आहे. टोटल जितक्या टीम्स होता ना यांच्यावर लिमिटेशन्स होते 12 करोडची. 12 करोडच्या वर स्पेंड नाही करू शकत. तर 12 करोडपैकी 3.4 करोड यांनी एका प्लेअरवर स्पेंड केले स्मृती मानधनावर. अंदाजे जे काही टॉपचे प्लेयर्स आहे, अंदाज असं समजलं होतं की जे काही टॉपचे प्लेयर्स आहेत ते जवळपास 2 कोटीच्या जवळपास प्रत्येक प्लेअरला मिळाले. टॉपचे जे प्लेयर्स आहेत त्याच्यात, जसं इंग्लंडच्या प्लेयर नॅटली स्कायवर जे आहे ना या, किंवा ऑस्ट्रेलियाची ऑलराऊंडर आहे ॲशली गार्डनर, यांना जवळपास 3.2 करोड रुपीज मिळाले. पण बाकीचे जे प्लेयर आहेत ते सगळे 2 करोडच्या प्लस मायनसमध्ये गेले. जसं उत्तर प्रदेशचे UP वॉरियर्स जे आहे यांनी दीप्ती शर्माला 2.6 करोडला घेतलं. इंडियन टीमच्या ज्या कॅप्टन आहे सध्या विमेन्स क्रिकेट टीमच्या कॅप्टन हरमनप्रीत कौर यांना पाहिजे तेवढी अमाऊंट मिळू शकली नाही, तर यांना मुंबई इंडियन्सनी 1.8 करोडमध्ये घेतला आहे. पण चर्चा तर सगळ्या प्लेयर्सची होतीच, पण याच्यापेक्षा जास्त चर्चा या व्यक्तीची पण होती की मेन्स IPL जी होते त्याच्यात तर ऑप्शनमध्ये वेगळे लोक राहतात. ही लेडी कोण होती बा ऑप्शनमध्ये यावेळेस, हा प्रश्न पण बरेचदा आला. तर यावेळेस जे ऑप्शन पार पडलं ते कंडक्ट केलं होतं मल्लिका सागर यांनी. मल्लिका सागर या तशा आर्ट्स कलेक्शनच्या फील्डमध्ये असणारी व्यक्ती आहे. आर्ट्स, वेगवेगळ्या प्रकारचे आर्ट्स कलेक्ट करणे, तर त्याच्यामुळे यांना ऑक्शन करण्याचा अनुभव खूप आहे. एक फॉरेनची ऑर्गनायझेशन आहे जी ऑक्शन करते, तिथे जाणाऱ्या या पहिल्या इंडियन वुमन होत्या ऑक्शन करणाऱ्या. खूपच क्वालिटीचं ऑक्शन यांनी त्या दिवशी विमेन्स प्रीमियर लीगमध्ये कंडक्ट केलं ऑक्शनमध्ये. तर दिस इज दी डेटा आहे ना. आणि यांचं पण नाव लक्षात ठेवायला आपल्याला स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर आहे ना, त्याच्यानंतर दीप्ती शर्मा, नॅटली स्कायवर, ऑलराऊंडर ॲशली गार्डनर यांचे सगळ्यांचे नावं लक्षात राहील. आता मल्लिका सागर हे एक नाव लक्षात ठेवा. ऑप्शनमध्ये आपल्याला आता दरवर्षी कदाचित या दिसतील. नेक्स्ट, चायना आणि टेनिस यांचा काही संबंध नाही. काही म्हणजे असं म्हणणं तुम्ही की खूपच दूरचा संबंध आहे, जसा भारताचा आणि टेनिसचा आहे ना, त्याच्यापेक्षा बेकार आहे चायना. टेनिसमध्ये चायना इज नोवेअर. तर चायनाचे प्लेयर आहे ज्यांचं नाव आहे वू इबिंग.
हे पहिले प्लेयर असे बनले आहे चायनाचे की ज्यांनी कुठली तरी ATP प्रोफेशनल म्हणजे ATP टायटल जिंकला आहे. ATP हे जे दिसतं ना इथे ATP, हे ATP स्टँड्स फॉर असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स. काय म्हटलं याला? असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स है ना. तर ATP म्हणजे असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स. तर याचं जे टायटल आहे ते जिंकणारा पहिला चायनीज व्यक्ती कोण बनला आहे? वू इबिंग है ना. तर हे डलास ओपन यांनी जिंकली. ATP टायटलचं नाव काय होतं? डलास ओपन. जसं आपण वेगवेगळे ग्रँड स्लॅम्स पाहतो, हे तर ग्रँड स्लॅम झाले म्हणा. ऑस्ट्रेलियन ओपन, US ओपन, फ्रेंच ओपन, हे सगळे ग्रँड स्लॅम झाले. विम्बल्डन. त्याच्यानंतर वेगवेगळे असे ATPचे टायटल्स असतात. तर एक टायटल कोणता आहे? डलास ओपन. या डलास ओपनच्या फायनलमध्ये पोहोचणंच मोठी गोष्ट होती. तर यांची फायनल झाली USAच्या जॉन इस्नर सोबत. तर यांनी फायनलमध्ये जॉन इस्नरला हरवलं आणि त्याच्यामुळे रविवारी मॅच झाली, मॅचमध्ये जिंकले. सोमवारी रँकिंग बदलली. तर यांचा रँक होता 98. एक टायटल जिंकल्यानंतर यांचा रँक झालाय 58. सरळ 98 वरून 58. आणि 58 रँक पर्यंत आजपर्यंत कुठला चायनीज व्यक्ती पोहोचला नाही आहे. त्याच्यामुळे दिस इज अ बिग अचीवमेंट फॉर वू इबिंग. ठीक आहे, चलायचं पुढे नेक्स्ट पॉइंटवर. नेक्स्ट विषय आहे धारा. तुम्ही इथे हा फोटो बघू शकत असाल. हा पुण्यातला घेतलेला फोटो आहे. फोटोमध्ये तुम्हाला 4 गोष्टी इथे दिसत असतील. धारा नाव लिहिलं इथे, धाराचा लोगो तुम्हाला दिसत आहे. याचा फुल फॉर्म इथे दिलेला आहे लिहून, दिसतोय का? ड्रायव्हिंग होलिस्टिक ॲक्शन फॉर अर्बन रिव्हर्स. इथे जास्त क्लिअर दिसेल तुम्हाला है ना. धारा स्टँड्स फॉर ड्रायव्हिंग होलिस्टिक ॲक्शन फॉर अर्बन रिव्हर्स. मुख्य मुद्दा काय आहे धाराचा? की ज्या पण काही रिव्हर्स आहे ज्या शहरांमधनं पास होतात त्यांना क्लीन ठेवणे आणि सस्टेनेबल ठेवणे, जेणेकरून भविष्यातही त्या नद्या अशाच निर्मलतेने वाहू शकतील आणि आपल्याला पाणी पुरवू शकतील. नाहीतर नद्यांचं खराब होणं आपण आपल्या डोळ्यांसमोर बघितलेलं आहे. तर ही एक ॲन्युअल मीटिंग असते. कोणाची ॲन्युअल मीटिंग असते? जे काही रिव्हर सिटीज अलायन्स या ग्रुपमध्ये असलेले जेवढे मेंबर्स आहेत यांची ॲन्युअल मीटिंग असते. त्याला म्हटलं जातं धारा. ठीक आहे ना. तर याला कोण ऑर्गनाईज करतं? याला ऑर्गनाईज केलं होतं नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा, NMCG. सोबत होते यांच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स NIUA. आणि ही 13 फेब्रुवारी आणि 14 फेब्रुवारी या 2 दिवसात पुण्यामध्ये झाली. मुळा मुठा नदी पुण्यातनं फ्लो होते है ना. तर पहिले त्या नदींचा विचार यांनी केला असेल कदाचित तिथे. आणि हे अर्बन 20च्या अंडर येतं. म्हणजे सध्या माहिती आपल्याला G20 सुरू आहे. तर G20 मध्ये एक महत्त्वाचा विषय आहे U20 म्हणजे अर्बन 20 म्हणजे अर्बन सिटीज. आता बहुतेक सगळं गावाकडनं शहरांकडे वळत आहे. तर सिटीजचे मेजर प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी अर्बन 20 आहे. तर हा त्याच्यातला मेजर प्रॉब्लेम आहे. कारण बहुतेक मोठे शहरं हे नद्यांच्या आजूबाजूला वसलेले आहे आणि त्याच्यामुळे त्या नद्या चांगल्या असणे ही खूप महत्त्वाची गरज आहे. कोण काम करतं याच्यासाठी? धारा. ठीक आहे. धाराचा फुल फॉर्म ड्रायव्हिंग होलिस्टिक ॲक्शन फॉर अर्बन रिव्हर्स असा याचा मुख्य उद्देश आहे. ठीक आहे, क्लिअर. चलायचं पुढे नेक्स्ट पॉइंटला. नेक्स्ट अप्पासाहेब धर्माधिकारी. दासबोधावर हे मार्गदर्शन करतात. हे काय यांचे वडील पण करायचे आणि पूर्ण फॅमिली त्याच्यात आहे. बऱ्याचशा सोशल इव्हेंट्समध्ये यांचं पार्टिसिपेशन राहतं. नुसतं पार्टिसिपेशन नाही राहत, तर हे ऑर्गनाईजच करतात. मग ते ब्लड डोनेशन कॅम्प असो किंवा लोकांना प्रॉपरली गाईड करणं असो किंवा आपले काय जॉब फेअर्स ऑर्गनाईज करणं असो है ना. त्याच्यानंतर ट्री प्लांटेशन खूप महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे अफॉरेस्टेशन, ट्री प्लांटेशन, ब्लड डोनेशन कॅम्प्स, मेडिकल कॅम्प्स, जॉब फेअर्स, क्लीनलीनेस ड्राईव्स, अंधश्रद्धा निर्मूलन, या सगळ्या गोष्टींमध्ये नेहमी समोर असणारे अप्पासाहेब धर्माधिकारी. तर हे अप्पासाहेब धर्माधिकारी यांना 2017 म्हणजे महाराष्ट्र आपल्यासारख्या साधारण लोकांना यांची ओळख झाली 2017 जेव्हा यांचं नाव पद्मश्रीसाठी देण्यात आलं होतं. तर पद्मश्री यांना 2017 मिळाला. आणि आत्ता 2023 असं म्हटलं जातं की आत्ताचे जे चीफ मिनिस्टर आहे महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे, हे त्यांचे हे गुरु म्हणजे एकनाथ शिंदे यांना खूप मानतात. आणि दुसरं म्हणजे जे डेप्युटी चीफ मिनिस्टर आहेत देवेंद्र फडणवीस त्यांचे जवळचे.
आणि त्याच्यामुळे नाही पण यांच्या कार्यामुळे यांना शेवटी यावर्षी 2023 मध्ये महाराष्ट्र भूषण हा अवॉर्ड देण्यात आला. ठीक आहे ना. तर महाराष्ट्र भूषण अवॉर्ड या वर्षीचा कोणाला मिळाला असं प्रश्न विचारेल तर नाव लक्षात ठेवा, अप्पासाहेब धर्माधिकारी. तसं यांचं नाव आहे दत्तात्रय धर्माधिकारी. ठीक आहे ना. तर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळाला आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर याच्यात 25 लाखाचं एक कॅश राहतं, शिवाय एक मेडल आणि एक सायटेशन राहतं. ठीक, चलायचं नेक्स्ट पॉईंटवर जाऊ. चलो नेक्स्ट. अमित शहा भारताचे होम मिनिस्टर आणि कोऑपरेशन मिनिस्टर यांनी प्रेसिडेंटचा एक अवॉर्ड हरियाणा पोलीसला दिला आहे. प्रेसिडेंटच्या या अवॉर्डला म्हटलं जातं प्रेसिडेंट्स कलर. या अवॉर्डला काय म्हटलं जातं? प्रेसिडेंट्स कलर. तर हा प्रेसिडेंट्स कलर अवॉर्ड अमित शहाच्या हस्ते हरियाणा पोलीसला देण्यात आला. हा कशासाठी देण्यात येतो? हा बेसिकली अशा आर्म्ड फोर्सेसला किंवा पोलीसच्या युनिटला दिला जातो की ज्यांनी एक्सेप्शनल सर्व्हिस दिली आहे देशासाठी ज्यांनी एक्सेप्शनल सर्व्हिस दिली आहे अशा पोलीसच्या युनिटला किंवा आर्मीच्या युनिटला हा अवॉर्ड दिला जातो, ज्याचं नाव आहे प्रेसिडेंट्स कलर. तर या वर्षीचा प्रेसिडेंट्स कलर हा कोणाला मिळाला? तर हा देण्यात आला आहे हरियाणा पोलीसला. ठीक आहे, लक्षात राहील. तर हरियाणा पोलीस अकॅडमी जी आहे, जी मधुबन कर्नालमध्ये आहे, या इथे यांना हा अवॉर्ड देण्यात आला. हरियाणाचे जे DGP आहे, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, PK अग्रवाल यांनी हा अवॉर्ड रिसीव्ह केला. ठीक आहे, क्लिअर. हा विषय एकदम क्लिअर झाला. चलायचं पुढे. याच्यावर जर प्रश्न विचारला ना तुम्हाला, तर प्रश्न विचारेल की या वर्षीचा प्रेसिडेंट्स कलर अवॉर्ड कोणाला देण्यात आला? तर नाव लक्षात ठेवा, हरियाणा पोलीस. क्लिअर. चलायचं नेक्स्ट पॉइंटकडे. चलो नेक्स्ट. फायनान्शियल टाइम्स एक महत्त्वाची ऑर्गनायझेशन जी सगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट्सची वेगवेगळ्या पद्धतीने रँकिंग वगैरे करत असते. या फायनान्शियल टाइम्सनी MBAचे जे काही इन्स्टिट्यूशन्स आहे जगभरातल्या MBAच्या इन्स्टिट्यूशन्सची रँकिंग आणली आहे, ज्याला म्हटलं गेलेलं आहे फायनान्शियल टाइम्स MBA ग्लोबल स्कूल रँकिंग है ना. तर ही ग्लोबल स्कूल रँकिंग आहे. या ग्लोबल स्कूल रँकिंगमध्ये 100 इन्स्टिट्यूट्सची लिस्ट आहे ही, ज्याच्यात वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्सला रँक केला आहे. 100च्या लिस्टमध्ये भारताच्या 6 इन्स्टिट्यूट्सनी नाव आपलं मिळवलं आहे. जे 100 इन्स्टिट्यूट्समध्ये, तर कोणते आहे या भारताच्या 6 इन्स्टिट्यूट्स ज्यांनी 100मध्ये नाव मिळवलं आहे? नाव त्यांचं आलं आहे. टॉपवर आहे इंडियन स्कूल ऑफ बिझनेस, ज्याचा मागच्या वर्षी तर रँक होता 32, पण यावर्षी रँक आला आहे 39. म्हणजे यांचा रँक जरा कमी झाला आहे इंडियन स्कूल ऑफ बिझनेसचा, पण तरी भारतातनं हे टॉपवर राहिले आहे. त्याच्यानंतर आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अहमदाबाद, ज्यांचा 52वा रँक आला आहे 62 वरून. त्याच्यामुळे IIM अहमदाबादनी चांगली ग्रोथ दाखवली आहे. मग IIM बँगलोर, IIM कोलकाता, इंदोर आणि IIM लखनौ. तर या 6 ऑर्गनायझेशन्सनी फायनान्शियल टाइम्सच्या MBA ग्लोबल स्कूल रँकिंगमध्ये आपलं नाव, त्यांचं लिस्टमध्ये यांचं नाव आलेलं आहे. टॉप 100मध्ये 6 बिझनेस स्कूल्स आहे. फायनान्शियल टाइम्स मागचे 24-25 वर्ष झाले हा रिपोर्ट असा रिलीज करत आहे. तो दिस इज द 25th टाइम वेन द फायनान्शियल टाइम्स हॅज रिलीज्ड अ रिपोर्ट ऑन MBA इन्स्टिट्यूट्स है ना, और MBA स्कूल्स और MBA कॉलेजेस इन द वर्ल्ड. टॉप कोणी केलं? तुम्ही लिस्ट बघाल ना, ते 100ची नुसते USचेच कॉलेज दिसतात तिथे. म्हणजे असं वाटतं 70 म्हणजे 30 बाहेरचे असतील, 70 कॉलेजेस USचे असतील. टॉप कोणी केलं आहे? तर कोलंबिया बिझनेस स्कूल जी आहे US मध्ये, यांनी टॉप केला. ही जगातलं सगळ्यात चांगलं MBAचं स्कूल आहे असं कोणाचं म्हणणं आहे? असं म्हणणं आहे फायनान्शियल टाइम्सचं. ठीक आहे. आयव्ही लीग MBAचे कॉलेजेस जे आहे त्या आयव्ही लीगमध्ये कोलंबिया बिझनेस स्कूलचं पण नाव आहे. हेच जगातली सगळ्यात चांगली MBAचं इन्स्टिट्यूशन आहे असं कोणाचं म्हणणं आहे? फायनान्शियल टाइम्सचं. ठीक, क्लिअर. चलायचं पुढे. तर हे होते सगळे आजचे मुद्दे. सो दिस इज व्हॉट वी हॅव फॉर टुडे. थँक यू व्हेरी मच.